मित्रांनो, उद्या केस धुण्यापूर्वी मी सांगितलेला हा उपाय फक्त 5 मिनिटं करून बघा. तुमचे देखील केस एवढे जास्त लांब, काळे, दाट आणि मजबूत होतील की तुम्ही देखील आरशात पाहून आश्चर्यचकित व्हाल. आज मी तुम्हाला फक्त रेमेडीज दाखवणार नाही, तर लाईव्ह प्रूफ माझ्या केसांवरती अप्लाय देखील करून दाखवणार आहे. आणि त्याचा रिझल्ट पाहून तुम्हाला देखील अजिबातच विश्वास बसणार नाही की घरच्या साध्या साध्या गोष्टींनी आपल्या केसांमध्ये एवढा जास्त फरक होऊ शकतो. त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला फक्त रेमेडीज सांगणार नाही, तर ती माझ्या केसांवरती अप्लाय देखील करून दाखवणार आहे. आणि अजून देखील तुमचा जर विश्वास बसत नसेल ना, तर फक्त एका आठवड्यासाठी तुम्ही ही रेमेडी ट्राय करून बघा आणि रिझल्ट माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेमेडीचे कोणतेही साईड इफेक्ट्स अजिबात नाहीयेत. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा, आजच्या रेमेडीसाठी आपण वापरणार आहोत कांदा, ज्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे आपल्या टाळूसाठी हे एक वरदान आहे असं म्हणायला देखील काहीच हरकत नाही. कारण मित्रांनो, कांदा जो आहे ना, तो आपल्या केसांमधील जे काही कोलेजनचं प्रोडक्शन असतं ते वाढवतो आणि त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ ही जवळपास दुप्पट वेगाने होत असते. आणि मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा जर तुम्ही ट्राय केलं ना, तर मी तुम्हाला 100% सांगते की तुम्ही नंतर बाहेरचं कोणतंही तेल किंवा बाहेरचे कोणतेही महागडे प्रोडक्ट्स अजिबात विकत आणणार नाही. आणि फक्त 7 दिवसांमध्येच या रेमेडीचा फरक देखील तुम्हाला जाणवायला लागेल. कांद्यामुळे आपले केस दाट होतात, जाड आणि सिल्की होतात. हे तर तुम्ही आता गुगलवरती देखील पाहिलेलेच असेल आणि पाहिलं नसेल तर तुम्ही गुगल करून हे सगळं पाहू देखील शकता. आणि हो, हे कांदा आपल्याला ना छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर ग्राइंड करायला सोपं जाईल. त्यानंतरचा आपला दुसरा जो घटक आहे ना, तो आहे ॲलोवेरा. बघा, ॲलोवेरा ही आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते. पण ही जी ॲलोवेरा आहे ना, ती आपल्या केसांसाठी सोन्याहून पिवळी आहे असं म्हटलं ना तरी देखील चालेल. कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपल्या केसांना आतमधून पोषण मिळतं. जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, तुम्हाला हेअरफॉल असेल, जर तुमचे केस डॅमेज झालेले असतील, ते सगळं काही या कोरफडीच्या वापरामुळे अगदी रिपेअर होण्याचं काम करतं. आणि याच्यामध्ये जे काही एन्झाईम्स असतात ना, ते केसांना पुन्हा रिपेअर करतात आणि अगदी नॅचरली ग्रोथ वाढवण्यासाठी देखील खूप जास्त हेल्प करत असतात. बघा, इथं मी साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय आणि एक जाडसर असं कोरफडीचं पान घेतलंय आणि ती छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर आपला कांदा आणि कोरफड आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे. आणि लक्षात ठेवा, हे ग्राइंड करत असताना याच्यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे घालण्याची अजिबातच गरज नाहीये. कारण जो काही कांदा आणि कोरफड आहे ना, याच्यामध्ये नैसर्गिकरित्याच पुरेशा प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे तुम्हाला असं वेगळं पाणी वगैरे घालण्याची अजिबातच गरज नाहीये. आणि आता आपल्याला हे जे दोन्ही इन्ग्रेडियंट आहेत ना, ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचेत. आणि त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक जादुई घटक घालायचा आहे, तो म्हणजे जास्वंदाची पानं. ज्यामुळे काय होतं, तुमच्या केसांच्या वाढीसाठी अप्रतिम अशी मदत होते आणि तुमच्या केसांवरती याचा कोणताही साईड इफेक्ट देखील अजिबातच दिसत नाही. आता बघा, आपल्याला हे मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचंय आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला इथं रेडी करून घ्यायची आहे. बघा, इथं आपला मॅजिकल असा हेअर मास्क तयार करून झालेला आहे. आणि हा केसांवरती कसा अप्लाय करायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यानंतर आता मॅजिकल असं हेअर ऑइल कसं बनवायचं हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात हे ऑइल आपण कसं बनवायचं. तर त्यासाठी मी इथं 4 ते 5 चमचे नारळाचं तेल घेतलंय, जे की आपल्या केसांना पोषण देण्यासाठी खूप जास्त उत्तम आहे. आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे करी लीव्हज म्हणजे कढीपत्त्याची पानं, ज्यामुळे केसांची वाढ होते, तुटलेले केस पुन्हा उगवायला मदत होते आणि जर तुमचे केस अकाली पांढरे वगैरे झाले असतील ना, तर ते देखील काळे होण्यासाठी हेल्प होते. त्यानंतर आता आपल्याला इथं साधारणतः 1 चमचा मेथीदाणा घालायचा आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिक ॲसिड असतं, ज्यामुळे आपले केस जाड होतात आणि सिल्की होण्यासाठी देखील मदत होते. आता बघा, आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे जे दोन्ही इन्ग्रेडियंट आहेत ना, ते व्यवस्थित असे उकळवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, फ्लेम हाय वगैरे ठेवायची नाहीत, नाहीतर तुमचे इन्ग्रेडियंट जळून जातील
आणि तुमच्या केसांना काहीही पोषण भेटणार नाही. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला थंड करायला ठेवायचे आणि थंड झाल्याच्या नंतर एखाद्या स्ट्रेनरने किंवा मग एखाद्या गाळणीच्या साह्याने व्यवस्थित असं आपल्याला गाळून घ्यायचे. लक्षात ठेवा, गाळून झाल्याच्या नंतर जे काही ऑइल आपलं रेडी होईल ना, ते तुमच्या केसांसाठी अगदी वरदान असते. त्यानंतर आता याच ऑइलमध्ये आपण आणखी एक जादुई घटक घालणार आहे आणि ती म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. बघा, इथं मी 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करणार आहे. ज्याप्रमाणे तुमचं तेल असेल ना, त्याप्रमाणे तुम्ही 1 किंवा 2 व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल ॲड करू शकता. आता यामुळे आपल्या केसांना शाईन येते, स्मूथनेस येते आणि आपल्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात स्ट्रेंथ देखील येते. पोल्युशन, केमिकल्स याच्यामुळे जर तुमचे केस खराब झाले असतील तर ते रिपेअर होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला या तेलामुळे हेल्प होते. आणि लक्षात ठेवा, तुम्ही हे तेल आहे ना 2-3 महिन्यासाठी बनवून नक्कीच स्टोअर करू शकता. मी इथं एका काचेच्या बॉटलमध्ये हे जे ऑइल आहे ना ते स्टोअर करून ठेवणार आहे आणि हे सहज तुम्ही 2 ते 3 महिने वापरू देखील शकता आणि तुमच्या केसांसाठी हे अगदी वरदान साबित होणार आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला तर मग आता ऑइल तर रेडी झाले, पण याचं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, ऑइल ॲप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, आपल्या केसांमधील जो काही गुंता आहे तो काढून घ्यायचा आहे आणि शक्यतो लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही केस विंचरता तेव्हा लाकडाच्या कोंबचा वापर करा. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदे होतील. बघा, पहिल्यांदा तर आपण केस विंचरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं ऑइल ॲप्लाय करून घ्यायचं. आणि जेव्हा आपण स्कॅल्पवर ते ऑइल ॲप्लाय करतो ना, त्याबरोबरच तुमच्या केसांची जी काही लेंथ आहे ना त्याच्यावरती देखील तुम्हाला ऑइल ॲप्लाय करायचे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने केसांवरती मसाज करायची आणि त्यानंतर आपण बनवलेला जो काही हेअर पॅक होता ना तो देखील आपल्याला ॲप्लाय करायचा आहे आणि 40 ते 45 मिनिटं तुम्ही हा हेअर पॅक केसांवरती ठेवू शकता आणि त्यानंतर जो कोणता शॅम्पू तुम्ही वापरत असाल त्या शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि त्यानंतरचा रिझल्ट जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. तुमचे केस एवढे जास्त मुलायम, दाट, लांब आणि काळे होतील की तुम्ही देखील मला कमेंटमध्ये येऊन नक्कीच थँक्यू म्हणाल. त्यामुळे आपली ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या केसांची काळजी घ्या.